आरक्षण यात्रेदरम्यान असे लक्षात आले की महाराष्ट्रात 2 कॅम्प आहेत. एक मराठा आरक्षण जरांगेंना पाठिंबा देणारा तर दुसरा ओबीसींना पाठिंबा देणारा. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय येथे कॉर्नर सभेत उपस्थितांना केले संबोधित. महाराष्ट्रात आरक्षणाची लढाई सुरू झाली असून जरांगेची मागणी ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे अशी आहे. मात्र आरक्षणाविषयी असे लक्षात येते की या महाराष्ट्रात 2 कॅम्प आहे. त्यामध्ये एक मराठा हा जरांगेंना पाठिंबा देणारा तर दुसरा ओबीसींना पाठिंबा देणारा आहे. परंतु जरांगेंना पाठिंबा दिला तर ओबीसी नाराज होतील आणि ओबीसींना पाठिंबा दिला तर मराठे नाराज होतील. हे सर्व फक्त आता होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीकरता सुरू आहे असेही वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय येथे कॉर्नर सभेत उपस्थितांना दिनांक 5 ऑगस्ट रोजी सोमवारी दुपारी 4:50 आपल्या भाषणातून संबोधित केले. जरांगे पाटील यांच्या मागणीने कोट्यातून आरक्षण द्यावं आणि त्याच्याच बरोबर असताना 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत. या मागणीमुळे जे फिरत आलोय त्याच्यावरनं असं एक दिसलंय की 2 कॅम्प आहेत. एक जरांगेंना पाठिंबा देणारा जो मराठा समाज नुसतं एकटा दुखता असं नाही विरोध करतो, संख्येने विरोध करतो. आणि या संख्येने विरोध करत असल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांची पंचायत झाली. जरांगेंना पाठिंबा दिला तो ओबीसी हातातून निसटून जातोय आणि ओबीसीला पाठिंबा दिला तर मग जरांगे निसटून जातो. ही राजकीय स्थिती बरोबर वस्तुस्थिती आहे मी असं म्हणतोय. पण शेवटी हा एक समाजातला तिढा आहे. तो तिढा सोडवावाच लागेल. राजकीय पक्षाने भूमिका अजूनपर्यंत घेतली नाही आणि कदाचित महाराष्ट्रावर असणारा आरक्षणाचं उल्लंघन जर करून दंगल होणार नाही, एकमेकांवरती बहिष्कार टाकला जाणार नाही. बहिष्कार इथपर्यंत गेला होता की दुकानामध्ये जाणार नाही, लग्नामध्ये जाणार नाही, इथपर्यंत गेला होता. तो प्रयत्न आपण थांबवला आणि आता सर्वात वेगळी लढाई या ठिकाणी सुरुवात झाली. त्याच्या भांडणामध्ये ओबीसीचा बळीचा वक्रा आहे, आरक्षण हा बळीचा वक्रा आहे. भांडते कोण? ते जरांगे पाटील भांडतोय, तर सत्ताधारी मराठ्यांच्या विरोधात भांडतोय. इथे आपली जबाबदारी आलेली आहे की आरक्षण हे बळीचा बकरा होणार नाही आणि आरक्षण हा बळीचा बकरा आता नाही होणार आहे तर उपस्थित राहत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग विधानसभेनंतर हा खेळ चालू होईल आपण लक्षात घ्या.